हमी या गोष्टीची आयोजन घेतली जाईल की ॲडव्हर्टाइजमेंट या गोष्टीकडे कल निश्चितच राहील, कारण काहीसे फ्लेक्स कमी पोचले आणि DTP फाईल कमी व्हायरल झाल्या होत्या या स्पर्धेच्या आणि एक दिवसीय स्पर्धेच्या. याचंच कारण तितकासा प्रेक्षक वर्ग इथे पोहोचू शकले नव्हते. सनी कसबे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. शेवटची मॅच फायनलच्या सामन्याकडे आपण वळतोय. आज सर्वांचे विशेष आभार, कारण चारही पंचांनी उत्कृष्ट कामगिरी केली, कुठेही गालबोट लागू दिलं नाही. आणि आजचे ऑफिशियल को अँकर म्हणून निलेजी पवार सर यांना देखील तुम्ही पाहिलात. त्यांनीही आपलं कार्य चांगल्या रीतीने केलं. त्याच वेळेला आजच्या दिवशी आणि या स्पर्धेसाठी शेवटचा दिवस देणारे प्रवीणजी दुगाडे यांनी आवाज दिला, या स्पर्धेच्या माध्यमातून हाक दिला. एक चांगलं कार्य त्यांनी केलं. फायनलची मॅच, पहिला बॉल, पहिला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिशाहीन राहतोय, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. कमी गतीचा चेंडू राजू जिथे मात्र पाठीसाठी पाहायला मिळाला होता. सनी कसबेच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला. दिशाहीन राहतोय, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. या खेळाडूकडे चेंडू वळवण्याची कसबच नाही केवळ, तर त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीचा हा देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल अगदी निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. सिद्धेजी सेठ साहेब, अगदी संदीपजी कदम सर, पुढच्या वर्षीचा आयोजनाचा आपण आवर्जून उल्लेख केलाय, परंतु अगदी त्याच वेळेला पुढच्या वर्षीसाठी या मैदानावरती मला वाटतं प्रेक्षक वर्गाला बसण्यासाठी स्टँड हे सर्वाधिक वाढवावे लागतील, कारण जी गर्दी आज आपण पाहिली तर जागा कमी पडत होती प्रेक्षक वर्गासाठी, आणि स्टँड निश्चित वाढवावे लागणार. त्यावेळेचा बॉल अगदी शरीरभेदक मारा पंचाकडे अपील करण्यात आली आहे. एक क्विक सिंगल इथून घेण्यात येत असताना पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपामधून इथून एक धाव अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळेल. लेग बी फोर साठी कोणता DRS कोणत्या संघाकडे अवेलेबल नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येत असताना आपण पाहत आहोत. ऋषी झोरे सर यांना आपण यशांच्या पाठीमागे आपण पाहतोय. अगदी भिंत आहे आणि तिला हलवण्यासाठी भूकंपाची आवश्यकता राहते. यशांच्या पाठीमागे आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या 2. दोन धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सनीला पाहायला मिळेल. अगदी एकंदरीत धावा 2 खर्च झालेला पाहायला मिळाला. अतिरिक्त आणि लेग 22. योगेश सरकार लोअर फुल टॉस ऑन साइडला केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल सूरज कोरंबात. आमचे दोन्ही पुण्याहून आलेले प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि या पोलादपूर नगरीमध्ये येऊन त्यांचा डान्स देखील आम्हाला पाहायला मिळतोय. थँक्यू. फलंदाज सूरज कोरब बाद झाला. नावेद DJ मास्टर नावेद, मी लक्ष वेधन या कृपया, कारण जर का या 2 संघ मालकांना आणि या मॅनेजरला जर तुम्हाला नाचवायचं आहे ना, तर DJ मास्टरच हवा, आणि आपण नावेदला इन्व्हाइट करतो आहोत. संघाची धावसंख्या 2. एक फलंदाज बाद. मला तर निलेश सर वाटतं ना, सर्वाधिक जास्त स्पर्धा कोणी एन्जॉय केली असेल ना, तर हे 2 मॅनेजर आहेत पुणे संघाचे. त्यांनी सर्वाधिक जास्त एन्जॉय केली. एकच आहेत, एकाच टीमचे 2 मॅनेजर. हल्ली खेळाडूच्या पाठीमागे एक मॅनेजर मिळतो. या संघाला 2 मॅनेजर आहेत, ते संघाच्या पाठी आल्यात. संघाची धावसंख्या 2. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल सनी कसबे, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट, फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय, अर्थात आसिफ बाद.
तर फ्रंट फूट ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये आसिफ बाद होत असताना पाहायला मिळतोय. आसिफ बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संग्राम दाखल असताना पाहायला मिळतो आहे. संग्राम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. 2-2 ही सद्य परिस्थिती. नावेद डीजे मास्टर नावेद GK साऊंड अँड सर्व्हिस प्रोप्रायटर नगरसेवक निखिलजी कापडेकर साहेब यांचेही विशेष कौतुक आम्ही करू. आणि डीजे मास्टर नावेद दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 2 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. 2 धावा धावफलकावरती लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळाल्यात. हॅट्रिकचा बॉल सनी कसबे ऑन अ हॅट्रिक. एक चांगला झेल मिड विकेटला पाहायला मिळाला. तदनंतर कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये विकेट त्याने प्राप्त केली आहे. सनी कसबे हॅट्रिक वरती येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर वरती धावा आहेत. त्या धावफलकावरती 2 स्ट्राईक एंड वरती बॅटर संग्राम पाहायला मिळतो आहे. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिकचा चेंडू अजूनही येणं बाकी राहील. गोलंदाज सज्ज होईल. हॅट्रिकचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची सजावट करण्यात आली. हॅट्रिकचा बॉल सनी कसबे थेट यशांचा वेध. पहिली विकेट हॅट्रिक साध्य केली आहे या स्पर्धेमध्ये. खुल्या गटाच्या खेळाडूचं नाव आहे सनी कसबे. फलंदाज बाद. गोलंदाजी केली आहे पहा. आणि ज्या हिंडनी गोलंदाजी करण्यात येते त्याचा अपोजिट हिंडला मनसूर वडापावचे सर्वा आपण सध्याच्या घडीला मुन्नाबाई यांना देखील पाहत आहोत. मुन्नाबाई मुजावर साहेब यांना देखील आपण यशांच्या पाठीमागे पाहत आहोत. खरं तर पोलादपूर नगरीमध्ये आल्यानंतर पोलादपूरचं क्रिकेट हे दुसऱ्या बाकावरती आहे. परंतु मनसूर वडापाव हा पहिल्या बाकावरती नेहमीच राहतो. पोलादपूरमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या अगदी स्मारकाच्या शेजारी पुतळ्याजवळ तुम्ही जर का तिथे दाखल झालात आणि तिथे खमंग वास